सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र हो, प्रथमतः तुमचं मी या तासासाठी स्वागत करतो. कसे आहात? अगदी मस्तपैकी, अगदी अत्यंत सुखी आणि समाधानी या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही असणं फार गरजेचं आहे. या BA भाग 2च्या दुसऱ्या तासासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्यासमोर आहात. तुम्हाला मी जे काही सांगणार आहे किंवा तुमच्याशी जो काही संवाद करणार आहे तो मुक्तपणे मी संवाद तुमच्याशी करतो आहे. मित्र हो, ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असते, ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट व्यक्त करायची असते, त्यावेळेला त्याच्यासाठी जे वाचन करावं लागतं, त्याच्यासाठी जो चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं. तुमच्याशी सातत्यानं कुठल्याही प्रकारचं आजूबाजूला टिपण न घेता ज्यावेळेला तुमच्याशी मुक्त संवाद साधला जातो त्यावेळेला मनाशी दोघांच्या एक नातं जोडलं जातं. ऐकणारा आणि बोलणारा या दोघांच्या मधला जो सुसंवाद जो आहे तो मुक्तपणे ज्यावेळेला होतो त्यावेळेला ऐकणाऱ्यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं असतं. याच्यावर ज्ञानेश्वरांनी फार सुंदर विवेचन केलेलं आहे. ज्ञानेश्वर असं म्हणतात, वक्ता तोची वक्ता नोही श्रोते विन. वक्ता हा वक्ता असू शकत नाही श्रोता असल्याशिवाय. कारण श्रोत्यांचं अवधान हे वक्त्याच्या वक्तृत्वाचा चारा आहे. काय सुंदर उदाहरण आहे. श्रोत्यांचं अवधान म्हणजे श्रोता म्हणजे तुम्ही ऐकतात ना, तुमचं अवधान म्हणजे तुमचं लक्ष. तुमचं लक्षच हे बोलणाऱ्या वक्त्याच्या वक्तृत्वाचा चारा आहे. म्हणजे मी जे बोलतोय ना त्याचा खरा चारा तुमचं अवधान आहे, तुमचं लक्ष आहे. तुमचं खरोखर लक्ष माझ्याकडे असेल तर मलाही बोलण्याला फार चांगल्या प्रकारची उर्मी येईल किंवा मलाही बोलण्याकडे माझं लक्ष लागेल. आणि म्हणून वक्तृत्व जे आहे तसं असावं लागतं. वक्तृत्वाचं असावं लागतं. बोलणाऱ्याकडं देण्यासारखं जर काही असेल, बोलणारा जर मुक्त हस्ते आनंदानं जर देत असेल तर ऐकणाराही मन लावून ऐकायला लागतं आणि ऐकणाऱ्याचं लक्षही लागतं, त्याचं अवधानही लागतं. म्हणून अवधान ऐकले दिजे सर्व सुखाशी पात्र होईजे, ते प्रत्युत्तर माझे बोल ऐका. ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात म्हणलं, अवधान ऐकले, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या असं मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो असं ते म्हणाले. मित्र हो, त्यावेळची ज्ञानेश्वरांची कविता तुम्हा आम्हाला मुक्त आनंद देते. आणि आत्ता तुम्हाला अभ्यासक्रमाला जी काही कविता तुम्ही अभ्यासणार आहात त्या कविता सगळ्या आधुनिक काळातल्या कविता आहेत. तुम्ही BA भाग 2च्या तुमच्यासाठी आता मी जो शिकवणारा पेपर आहे, मी जे तुम्हाला ज्या पेपरमध्ये गुंतवून ठेवणार आहे किंवा या पेपरचा जो आनंद तुम्हाला देणार आहे तो पेपर क्रमांक 4. आणि त्याच्यासाठी पाठ्यपुस्तक काव्यगंध. मागच्या तासाला थोडासा ओझरता स्पर्श आपण केलेला आहे. याच्यामधल्या जवळजवळ 6 कवींच्या कविता तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. इथं 5 म्हटलेलं आहे पण 6 कवींच्या आहेत. आणि या 6 कवींच्या कविता 5-5 कविता जेव्हा तुम्ही समजून घेणार आहे तेव्हा त्या अत्यंत साध्या आणि सोप्या कविता आहेत. काव्यगंध मुळात ह्या 2 अभ्यासपत्रिका या वर्षासाठी तुम्हाला आहेत. अभ्यासपत्रिका क्रमांक 3 आणि 4. भाट सर तुम्हाला हा पेपर म्हणजे त्याला मराठीत अभ्यासपत्रिका आपण म्हणतो तर त्याची 3री ते शिकवणार आहेत. गतवर्षी तुम्हाला ती पहिली आणि दुसरी झालेली होती. ऐच्छिक मराठीचा जो पेपर होता त्याला तुम्हाला पहिला पेपर होता पहिल्या टर्मला, दुसऱ्या टर्मला 2 नंबर पेपर होता, त्याची तुमची परीक्षाच झाली नाही. आणि मग आता 3रा पेपर आणि 4था पेपर या टर्मला आहे. त्याचीच नावं बदलणार आहेत पुढं किंवा त्याचं पुस्तकही बदलणार आहेत पुढच्या टर्मला 4थ्या सेमिस्टरला. आणि तो 5 आणि 6 पेपर असणार आहे. हे थोडं या वर्षापुरतं साधारणपणे स्वरूप कसं त्याचं असणार आहे, त्याचा सिलेबसचं स्वरूप कसं असणार आहे किंवा त्याचं पेपर नावं कशी असणार आहेत याचा असा थोडासा परिचय इथं माहीत असणं गरजेचं. तर मित्र हो, BA भाग 2च्या या वर्गासाठी प्रथम सत्रासाठी 2 ज्या अभ्यासपत्रिका आहेत त्याच्यामध्ये 2 वाङ्मय प्रकारांची निवड केलेली आहे. एक गद्य वाङ्मय प्रकार आहे आणि दुसरा पद्य वाङ्मय प्रकार जो आहे तो आहे. या दोन्हीची निवड केलेली आहे. तर तुम्हाला
पद्याचा अभ्यास, पद्य म्हणजे कविता, कवितेचा अभ्यास, आधुनिक मराठी कवितेचा अभ्यास. यापूर्वी तुम्हाला या कविता बऱ्याच कशा आहेत तशाच आहेत. तशाच कविता, जसं काव्य सौंदर्य स्पष्ट करा, केशवसुतांची, बालकवींची, कुसुमाग्रजांची, कवी बी यांची, इंदिरा संतांची, नारायण सुर्वेंची, वसंत बापटांची, मंगेश पाडगावकरांची, या सगळ्याच अशा कविता तुम्ही यापूर्वी कुठेतरी अभ्यासलेल्या आहेत. एखादी कविता 12वीपर्यंत मराठीच्या पुस्तकातून, प्रत्येकाची वेगवेगळी. तशाच कविता आणि त्या कविताचं सामर्थ्य काय आहे याचाही परिचय या टर्मच्या या अभ्यासपत्रिकेत तुम्हाला करून घ्यायचा आहे. एक काव्यगंध नावाचं शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेलं जे पुस्तक आहे ते पुस्तक आता तुम्हाला मी दाखवतो आहे. हे पुस्तक आहे आणि हे फार चांगलं आणि सुंदर पुस्तक आहे. खरं तर या पुस्तकाचा आशय आणि अभिव्यक्ती एका वेगळ्या पद्धतीनं ती तयार झालेली आहे. म्हणजे तुम्हाला हे पुस्तक खरं तर दाखवता येईल, माझ्याजवळ आहेच. हे छोटंसं पुस्तक आहे आणि या पुस्तकातल्या काही कविता, या पुस्तकामध्ये सुरुवातीला कवींची पण फार सुंदर माहिती दिलेली आहे. कवींचा परिचय दिलेला आहे, कविता पण दिलेल्या आहेत, त्याच्यावर टिपण पण दिलेलं आहे. म्हणजे या पुस्तकावर ज्या काही तुम्हाला नोट्स मी देणार आहे त्याच्यातला बहुतांशी 90-100% भाग याच्यात मुळातच 10-20 पानामध्ये आहे. आणि मग त्याचा आशय आणि अभिव्यक्ती सौंदर्य त्या कवितांचं, त्या कवीच्या सगळ्या चरित्रामध्ये त्याचा भागही तुम्हाला मी आणखी टिपण वजा तुम्हाला देणार आहे. तर मित्रहो, या अंगानं त्याची एकंदरीत रचनात्मक मांडणी आहे. याच्यामध्ये 6 कवी आहेत आणि त्या 6 कवींच्या कविता 5-5 कविता आहेत. तर त्या 6 कवी जे आहेत ना, त्या 6 कवींच्या म्हणजे एका कवितेवर कधी प्रश्न येत नाही, गटावरती प्रश्न येतो. परीक्षेचा जर विचार फक्त केला तर, किंवा परीक्षेच्या दृष्टीनं जर आपण गेलो तर थोडासा सिलेबस कसा आहे काय हे माहिती घ्या. या मुखपृष्ठावर तुम्हाला 6 कवींचे फोटो दिसतील. पहिले केशवसूत आहेत, दुसरे वसंत बापट आहेत, तिसरे नारायण सुर्वे आहेत, चौथे या ठिकाणी वसंत आबाजी डहाके आहेत, अजीम नवाज राही आता अलीकडचा कवी आहे, मुस्लिम कवी आहे, आणि कल्पना दुधाळ या शेतकरी जीवनावरच्या कृषी जीवनाचं अत्यंत प्रभावी असं अनुकरण केलेल्या या कवित्री आहेत. 5 कवी आणि 1 कवित्री आहे. हे सगळे आधुनिक कवी आहेत, जुन्या काळातलं काही नाही. केशवसूत हे 19व्या शतकाच्या अगदी लास्ट टप्प्याला आणि 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला काळातला कवी आहे. 20वं शतक सुरू झाल्यानंतर परत एक 40 वर्ष निघून गेल्यानंतर 1940च्या नंतरचे हे वसंत बापट कवी आहेत. वसंत बापट, मंगेश पाडगावकर यांचा कालखंड साधा आहे, म्हणजे 50 नंतरचे कवी. नंतर सगळे 50 नंतर, 1950 नंतरचे कवी. नारायण सुर्वे तर 1960 नंतरचा कवी. कामगार जीवनावरच्या त्यांच्या कविता बघा. विषयांची विभागणी आणि त्यांचा आशय काय, प्रत्येकाने वेगवेगळ्या विषयावर कविता लिहिलेल्या आहेत. पण केशवसुतांनी जशा गुडगुंजनपर कविता लिहिल्या, गुड जीवनातलं गुड सांगणाऱ्या कविता जशा लिहिल्या, प्रेमाच्या कविता जशा लिहिल्या, तशा सामाजिक कविता पण लिहिल्या. त्याच्यातल्या फक्त सामाजिक आशय असणाऱ्याच कविता आहेत. मजुरावर उपासमारीची पाळी, तुतारी, नवा शिपाई, त्यानंतर अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, एकदम सोप्या कविता, 5 कविता. वसंत बापटांच्या मात्र प्रेम कविता घेतलेल्या आहेत. जकडं ना केशवसुतांच्या सामाजिक कविता जशा घेतल्यात तशा वसंत बापटांच्या सामाजिक नाही घेतल्या, फक्त प्रेम कविता घेतलेल्या आहेत. आणि मग प्रेमाच्या विविध भावछटा आपल्या जीवनात कशा असतात. मानवी जीवनामध्ये प्रेमाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. प्रत्येकाला प्रेम या 2 अक्षरी शब्दाचा अर्थ ज्या वेळेला समजून घ्यायचा असतो त्यावेळेला त्याला शारीरिक सौंदर्य, तारुण्यातलं सौंदर्य, त्यानंतर प्रियकर आणि प्रेयसीच्या जीवनातलं सौंदर्य याच्याविषयीच फक्त आकर्षण वाटतं किंवा याच्याविषयीच फक्त त्याला जाणीव होते. पण असं नाही. प्रेमाच्या भावछटा वेगवेगळ्या अंगाने आहेत. कौटुंबिक नात्यातलं प्रेम असतं, पती पत्नीचं प्रेम असतं, आई वडिलांचं प्रेम असतं, बहीण भावाचं प्रेम असतं, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन केलेलं निसर्गावरचं प्रेम असतं. म्हणजे प्रेमाचा तसा आविष्कार, तसा व्यापकता त्याची प्रचंड आहे, प्रचंड आहे. जेवढं विचार करेल तेवढं आहे. एखादा वारकरी पंढरपूरला जातो आणि विठ्ठलावरती त्याचं प्रेम जो करतो त्यावेळी त्याची जी भक्ती आहे ही सुद्धा एक प्रेमच आहे. वारकरी संप्रदायामध्ये रस कोणता आहे माहिती आहे? भक्ती रस आहे. चित्रपटामध्ये
जसा शृंगार रस असतो, प्रियकर आणि प्रियसीच्या मनातल्या भावना ज्या वेळेला एकमेकांना ते सांगायला लागतात त्यावेळेला तो रस कोणता असतो? शृंगार असतो. चित्रपटामध्ये ज्या वेळेला फायटिंग सुरू असते, मारामारी सुरू असते, किंवा वीररस प्रधान असा एखादा पोवाडा जेव्हा ऐकायला तो वीररस असतो. रसांची नावं आहेत बरं, काही साहित्यातल्या रसांची नावं आहेत. फळांची जसे रस आहेत, वेगवेगळे फळांच्या वेगवेगळे रस, म्हणजे फळात रस हा कॉमन शब्द आहे, पण फळात जसा रस असतो आणि त्या फळाचा आत्मा म्हणजे रस आहे, तसं साहित्याचा आत्मा म्हणजे साहित्यातल्या भावना. रस म्हणजे वेगवेगळ्या भावना, केळसवाणी भावना असते. भीतीदायक आपल्या मनातला भाव, भीती जागृत होतो. भयानक असा एखादं भूताचं चित्रण जेव्हा आपण बघायला लागतो, सिनेमा एखादा असा थरार चित्रपट जेव्हा आपण बघायला लागतो त्यावेळेला आपल्याला भीती वाटायला लागते. म्हणजे आपल्या मनातला भाव जागृत होतो, भय नावाचा, आणि तिथं रस, भयानक रस तयार झालेला असतो. राक्षसाचं जीवनाचं चित्र, प्रेमाचं चित्रण ज्यावेळेला तयार झालेलं असतं त्यावेळेला आपल्या मनातला रती भाव जागृत व्हायला लागतो. शृंगार रस, तिथं रसांची नावं दिली आहेत. आणि भरत नावाचा नाट्यशास्त्रज्ञ होऊन गेला, त्यानं एकूण 8 रस सांगितले. पण बरेच जण म्हणतात रस किती आहेत? 9 आहेत. मग भरतानं जर 8 रस सांगितले असतील तर 9वा रस कोणता? मग भक्तिरस मानायचा, शांत रस मानायचा, कोणता मानायचा? हा वादाचा विषय आहे किंवा नक्की. पण भरत नावाच्या नाट्यानं एकूण 8 रस सांगितले. त्या रसांची नावं मी तुम्हाला ओझरती सगळी काही सांगणार नाही, पण तरी पण शृंगार, वीर, करुण, हास्य, हसतो आपण, म्हणजे चित्रपटामध्ये ज्या वेळेला विनोद निर्माण होतो तेव्हा तिथं हास्य रस तयार होतो आणि मग आपल्या मनातला हास नावाचा भाव जागृत होतो. याच्या वेळेचा मागच्या वेळेला थोडासा ओझरता स्पर्श पुन्हा आलेला आहे, पण कवितेशी त्याचं नातं जवळच आहे. कवितेशी नातं त्याचं जवळचं आहे, म्हणून तेच तुम्हाला सांगायला लागलेलं आहे. कविता हा मुक्त मनाचा आविष्कार आहे मित्र. मी तुम्हाला कवितेच्या या सगळ्या पावसामध्ये तुम्हाला न्हावून काढणार आहे. जसा पाऊस पडायला लागतो आणि मग पावसाच्या सगळ्या धारा बरसायला लागतात, त्याचा एक वेगळा आवाज यायला लागतो, आणि मग त्या पावसाच्या धारा ज्यावेळेला बरसत असतात त्याला आविष्कार असं म्हणतात. आविष्कार व्हायला लागतो. मग त्या पावसाच्या धारात ज्यावेळेला आपण चिंब भिजून जातो तसं एखाद्या चित्रपटातल्या गाण्यात आपण भिजून जायला जातो, एखाद्या विचारात आपण भिजून जायला लागतो. मग कविता आपल्याला त्या अनेक प्रकारची गाणी ज्यावेळेला आपण ऐकतो, मला सांगा, FM वर चालणारी गाणी किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेली किंवा जी गाणी असतात ती गाणी ऐकायला लागलो ना, अनेक प्रकारच्या लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी, अनेक अभंग, भीमसेन जोशींचा अभंग ज्यावेळेला तुम्ही ऐकायला लागता त्यावेळेला त्याच्यात तुम्ही न्हावून निघता. काय म्हटलेलं आहे, न्हावून कसं निघायचं? म्हणजे डोक्यावरती, अंगावरती पाणी घेतल्यानंतर जसं आपल्याला फ्रेश वाटतं तसं गाणी ऐकल्यानंतर, कविता ऐकल्यानंतर फ्रेश वाटायला लागतं, आपण त्याच्यात न्हावून निघतो. म्हणून तुम्हाला या 6 कवींच्या कवितेमध्ये मी नाव घालणार आहे. या 6 कवींच्या कवितेचं अभिव्यक्ती सौंदर्य तुम्हाला समजून सांगणार आहे. या 6 कवितेचा आशय तुम्हाला सांगणार आहे. याच्यातला आनंद तुम्हाला मिळणार आहे, याच्यातली उदाहरणं तुम्हाला देणार आहे. वाङ्मय असंच असतं, साहित्य असंच असतं. साहित्यामधल्या विविध भावचटा ज्या वेळेला आपण विशिष्ट पद्धतीने समजून घ्यायला लागतो, आनंद घ्यायला लागतो त्याच्यातला, तेव्हा त्याच्यामध्ये आपण एकरूप होणं गरजेचं आहे. म्हणजे समोर काय आहे हे वाचण्यापेक्षा तुम्ही वाचलेलं सांगण्यात जो आनंद असतो ना, तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. वाचण्यात आणि वाचून सांगण्यात आनंद कधीच नसतो. कारण वाचलेलं ज्या वेळेला अंतकरणातून बाहेर यायला लागतं, मनातून ज्या वेळेला बाहेर यायला लागतं, आविष्कार ज्या वेळेला त्याच्या व्हायला लागतो, त्यावेळेला खरा त्याच्यातला जो आनंद आहे तो मिळायला लागतो. वाचून विनोद दाखवला तर कुणीच हसणार नाही, लक्षात ठेवा. वाचून वक्तृत्वाचं भाषण जर कुणी करायला लागलं तर ते श्रोत्यांचं लक्ष कधीच लागणार नाही. पण तो उत्स्फूर्तपणे जर बोलायला लागला तर त्यानं जे वाचलेलं आहे, त्यानं जे चिंतन केलेलं आहे, त्यानं जे मनन केलेलं आहे, त्याला जे आठवलेलं आहे, त्याला जे सुचलेलं आहे, त्याला जे वाटतंय, त्याला जो अस्वस्थ वाचल्यानंतर जे झालेला आहे तो भाव त्याच्या ऑटोमॅटिक मनातनं बाहेर येणार आहे, ऑटोमॅटिक तो तुमच्यापर्यंत पोचणार आहे, आणि मग ऐकणाऱ्याचं आणि बोलणाऱ्याचं नातं जोडलं जाणार आहे. नाती जपून ठेवा, अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला. फार सुंदर गाणं आहे, फार सुंदर गीत आहे.
किती किती तरी सांगण्यासारखा आहे. कवितेचा आशय आता बघा, नारायण सुर्वेंच्या कवितेचा आशय मी तुम्हाला सांगणार आहे. 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, किती राहिलेत आता डोळीवरती उन्हाळे. अहो 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले. माणसाच्या आयुष्यामध्ये 2 दिवस दुःखाचे असतात, 2 दिवस सुखाचे असतात. तुकारामांनी तर फार सुंदररित्या सांगितलेलं आहे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर तगून राहायचं असेल तर त्याच्यासाठी, किंवा तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर चांगल्या प्रकारचं जीवन जर जगायचं असेल तर त्याच्यासाठी आत्महत्या नावाचा पर्याय नाही. जीवन संपवणं हा पर्याय नाही, तो चुकीचा आहे. अरे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये खरंच जगवतं कोण? तर साहित्य जगवतं. साहित्य तुम्हाला खऱ्या अर्थानं आनंद देतं. विरंगुळा तुमच्या आमच्या, तुम्ही चित्रपट का पाहता? तुम्ही कादंबरी का वाचता? तुम्ही गाणं का ऐकता? तुम्ही कथा का ऐकता? व्हॉट्सअपमधले आलेला विचार तुम्ही का समजून घेता? कारण ते ऐकल्यानंतर तुमच्या असणाऱ्या प्रश्नाला सोल्युशन मिळतं. तुमच्या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यातून मिळतं. तुम्हाला तुमचं मन जे विचलित झालेलं असतं, तुम्हाला जे दुःख झालेलं असतं, तुम्हाला जे एखादी गोष्ट असह्य झालेली असते, ती गोष्ट तुम्हाला समजून घ्यायला सगळ्यात महत्त्वाचं ते साहित्य उपयोगी पडतं. म्हणजे तुम्ही फ्रेश होता. काय शब्दाचा अर्थ किती बघा, इंग्रजी शब्द आहे फ्रेश. मी आता फ्रेश झालो असं माणसं कधी म्हणतात? अहो चांगला आत्ता एक चित्रपट बघितला, फ्रेश झालो. अहो चांगला एक एपिसोड बघितला, फ्रेश झालो. मला माहिती नाही, महाराष्ट्राची हास्य जत्रा तुम्ही बघता, त्याच्यात साहित्य आहे, त्याच्यात एक छोटीशी कथा आहे. तो एपिसोड ज्यावेळेला लिहिला जातो ना, तो स्किट त्याला म्हणतात. आपल्याकडं स्किट म्हणजे छोटंसं एकांकिका, नाटक, एकांकिका, स्किट लिहिलं जातं. ते स्किट ज्यावेळेला एक विषय घेतलेला असतो आणि त्या विषयामध्ये ज्यावेळेला आलटापालटी होते, ज्यावेळेला एकमेकांना तो विषय पटवून द्यायचा, भूमिकेत ज्यावेळेला तो माणूस जातो, ते दोघं नट ज्यावेळेला भूमिकेत जातात तेव्हा त्या संवादाच्याद्वारे ते स्किट खुलवत खुलवत खुलपुढे जातात. तुम्ही त्याच्यात गुंतून राहता. त्याच्यातनं मग प्रबोधन पण थोडंसं असतं. मूळ उद्देश त्याचा तुम्हाला हसवणं, तुम्हाला आनंद देणं, तुम्हाला दुःखातून, म्हणजे तुमच्या टेन्शनवरची मात्रा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. काय टायटल शीर्षक केले बघा. पण मित्र हो, त्याच्यामध्ये साहित्य आहे, त्याच्यामध्ये कविता आहे, त्याच्यामध्ये कथा आहे. कारण त्या स्किटमध्ये ते छोटंसं नाटक आहे. तर या अभ्यासपत्रिकेमध्ये तुम्हाला 6 कवींच्या कवीचा अभ्यास करायचा आहे, कवितांचा अभ्यास करावायचा आहे. प्रत्येक कवीच्या ज्या कविता निवडल्या त्या एकाच विषयावरती आहेत, त्यामुळे लिहायला फार सोपं आहे. परीक्षेत जर तुम्ही लिहिणार आहात 5 प्रश्न सोडवणार, त्यात पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्हच आहे. ह्या सगळ्या कवीच्या 6 कवी आहेत, त्याच्यामध्ये पहिल्या 4 कवींच्यावरच ऑब्जेक्टिव्ह आहे, दुसऱ्या 2 कवींच्या ऑब्जेक्टिव्ह नाही. म्हणजे पहिला प्रश्न 4 कवींचा अवलंबून आहे. दुसरा प्रश्न, पहिले कवी केशवसुत यांच्यावर आहे. केशवसुतांच्या सामाजिक कविताचा आढावा घ्या. तुम्हाला जे आठवत आहे, तुम्ही जे वाचणार आहात त्या 6 कवितांचा आशय त्याच्यात प्रश्न लिहायचा. त्याला और वसंत बापट येणार आहेत, प्रश्न येणार, दोन्हीपैकी एकच लिहायचा. म्हणजे एक जरी कवी छान पद्धतीने केला, दुसरा जरी ओझरता बघितला तरी पण चालण्यासारखं. पण समजून मात्र सगळं घ्यायचं, आनंद मात्र सगळ्यातनं घ्यायचा, लक्ष मात्र सगळ्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने द्यायचं. दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न आता काय आहे 10 मार्कचा, तर तो नारायण सुर्वेंच्यावर प्रश्न आहे. त्याला और जो आहे ते मी सांगितलं की त्याला और माझ्या माहितीप्रमाणे की वसंत आबाजी डहाके, वसंत आबाजी डहाकेवर प्रश्न येईल, त्याच्यावर नारायण सुर्वेंच्यावर येईल. मग नारायण सुर्वेंच्यावर लिहा किंवा वसंत आबाजी डहाके किंवा असणार आहे. आणि मग चौथा प्रश्न जो आहे तो थोडक्यात उत्तरे द्या. अजीम नवाज राही आणि कल्पना दुधाळ यांच्यावरचे 2-2 टिप वजा येणार. त्या चारीपैकी किंवा त्या वसंत आबाजी अजीम नवाज राहीवरती 2 येणार आहे, त्याच्यावरती 1 लिहायचं आहे 5 मार्कला. आणि कल्पना दुधाळ यांच्यावरती 2 येणार आहे, त्याच्यावर 1 लिहायचं आहे. म्हणजे अ मधला 1 सोडवायचा आणि ब मधला 1 सोडवायचा. आणि 5वा प्रश्न जो असणार आहे तो या पुस्तक सोडून त्याचा एक छोटेसा एक टॉपिक आहे, कविता निर्मितीची प्रक्रिया. कविता निर्मितीची कशी होते, कविता कशावर निर्माण होते, घटनेवर, चित्रावर, प्रसंगावर, ते तुम्हाला त्यानंतर तिथं सांगणार आहे. तुम्हाला कवितासुद्धा कशी तयार होते हेही मागच्या टप्प्याला, मागच्या तासाला आपण एखादं गद्य आणि पद्य ह्या वाक्यातला फरक मी तुम्हाला फार सुंदर सांगितलेला आहे. व्याकरणाची मोडतोड ज्या वेळेला करतो त्यावेळी ती कविता असते. क्रियापद अगोदर येत, गद्यामध्ये क्रियापद शेवटी येत, हे सगळं खरं आहे.
आणि इतकं चांगलं आहे, इतकं चांगलं आहे की त्याच्यातला खरा आनंद समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे यापूर्वी कविता कशी निर्माण होते याचा अभ्यास नव्हता झाला. चित्रावर चित्र बघितल्यानंतर सुद्धा मनातल्या भावना कवितेतून त्याला त्याला सांगावं वाटतं, त्याला गद्यातनं वर्णन करतो तो, पण कवितेत कशी मांडणी करायची. कसं असतं, कथा, कादंबरी, नाटक याच्यापेक्षा अनेक अर्थाची क्षमता ही कवितेत असते. कवितेमध्ये रचना कमी असते पण आशय जास्त असतो. म्हणून कविता हा वाङ्मय प्रकार जास्तीत जास्त समाजाला का भावतो, श्रोत्याला का भावतो, व्यक्तीला तो का भावतो, व्यक्तीच्या अंतःकरणापर्यंत तो का आवडतो. तुम्हाला कथेपेक्षा कविता जास्त आवडते, म्हणता मला गाणं जास्त आवडतं, कविता म्हणावं एखादी. कथा सांगू का, नको नको बाबा, ती कथा कशी आहे, मग दीर्घ कथा असते, रटाळ कथा असते, असं तुम्ही त्याला अनेक अर्थ लावायला लागतात. पण जीवनाचा प्रत्यक्ष भाग खऱ्या अर्थानं मुक्त हस्ते जीवन स्वीकारण्याचं सामर्थ्य जे पेललेलं असतं ते कवितेनं. म्हणून काव्य हा मानवी जीवनाचा सगळ्यात जास्त जवळचा वाङ्मय प्रकार आणि त्याच्यातून त्याची रचनात्मक मांडणी एकंदरीत झालेली असते. आणि म्हणून कविता हा वाङ्मय प्रकार जो आहे त्या प्रकाराच्या मध्ये काय काय अभ्यासायचं, आता ते थोडंसं सांगायचं राहून गेलं. काय, जसं केशवसुतांच्या सामाजिक कविता, त्याचबरोबर वसंत बापटांच्या प्रेम कविता, नारायण सुर्वेंच्या कामगार कविता, कामगारांच्या जीवनात, ह्याच्यातले तुम्हाला एक दोन झालेल्याच पूर्वी आहेत. त्यानंतर वसंत आबाजी डहाके जे आहेत यांच्या महानगरीय संवेदना व्यक्त करणाऱ्या कविता. महानगरी, मुंबईच्या महानगरातलं काय माणसाचं दुर्दैव आहे, अवस्था आहे, महानगराचं दुःख काय आहे त्या चित्रित करणाऱ्या कविता. त्यानंतर अजीम नवाज राही नावाचा मुस्लिम कवी आहे, त्याच्या वंचितांच्या कविता. वंचित म्हणजे पिढ्यानपिढ्या परंपरेनं एका विशिष्ट समाजाला नाकारलेला आहे, विशिष्ट समाजानं या ज्या समाजाला नाकारलेला आहे, म्हणजे काय, सुख दुःख त्याचा सोयी त्याच्या सोयी सगळ्या त्याच्यापासून त्याला नाकारलेला आहे, त्याला हीन समजलं गेलेला आहे. असा एक वंचित घटक जो आहे, त्या वंचितातला मुस्लिम समाजातला हा जो मुलगा आहे किंवा हा जो तरुण आहे, यानं कविता ज्या वेळेला लिहिल्या त्यावेळेला त्या वंचितांच्या कविता म्हणून प्रसिद्ध झाल्या. आणि मग शेवटची कवित्री जी आहे ती कल्पना दुधाळ. आणि ती कल्पना दुधाळ म्हणजे तिचं कृषी जीवन आहे. म्हणजे गाय आणि बाय ह्याच्यातला फरक काय, म्हणजे स्त्री आणि गाय ह्याच्यातला फरक काय, त्याचं वर्णन तिने केलेलं आहे. शेतकऱ्याचं शेतातलं वर्णन केलेलं आहे. अशा 6 कवींच्या सुंदर सुंदर कविता तुम्हाला एकंदरीत त्या ठिकाणी अभ्यासता येतील. आणि म्हणून मित्रहो, आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत, आता पहिला कवी जर आपण घेतला, त्याच्यावरती बरेच तास आहेत या अभ्यासक्रमामध्ये. ती काही एका दिवसात नाही होत, कमीत कमी 8-10 दिवसामध्ये 7-8 तासाला हा कवी पूर्णपणे समजून या कवीचं जीवनचरित्र, हा कवी आधुनिक मराठी कवितेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्याचा क्रम लागतो, स्वतःच्या भावना स्वतःच्या कवितेतून चित्रित करणाऱ्या मुक्तछंदातून ज्यावेळेला व्यक्त केल्या त्यावेळेला केशवसुतांची कविता जन्माला आली. आधुनिक स्वतःच्या भावना स्वतःच्या कवितेतून ज्यांनी मांडल्या तो प्राचीन कवी किंवा मध्ययुगीन काळातला कवी तुकाराम, संत तुकोबाराय, अध्यात्म त्याच्या आधारातील आपण त्यांना म्हणतो. मग तुकोबारायांचे 4,500 अभंग ज्या वेळेला आपण वाचायला लागतो त्यावेळेला प्रत्येक एक अभंग म्हणजे त्यांची एक कविता, 4,500 कविता. पण त्याला त्यावेळी कविता नाही म्हणायचं, कारण तो अभंग नावाचा काव्य प्रकार आहे. लक्षात ठेवा, अभंग म्हणजे काय, कधीही भंग पावत नाही अशी कविता. बघा, अभंग कधी शिळा झालाय का, ओवी तर कधी शिळी होते का, लावणी तर कधी शिळी होते का, पोवाडा तर कधी शिळा झालाय का. पण अलीकडे आणणारं एखादं छचोर गाणं काल परवा होतं, गेल्या वर्षी होतं, या वर्षी तो बेचव झालं. मागच्या 2 वर्षामध्ये तुम्ही एखादा चित्रपट बघितला आणि त्या चित्रपटातली गाणी मुलं गाऊन नाचायला लागली, पण आता गाणं म्हणायला तर तेवढी त्याची किंमत कळत नाही किंवा ते वाटत आहे जुनं झालंय असं वाटायला लागतं, ते बेचव झाले असं वाटायला लागतं, कारण त्याचा आशय वरवरचा असतो. अंतकरणातून एखादी गोष्ट माझ्या ज्यावेळी यायला लागते त्यावेळी तुम्ही लक्षपूर्वक ऐकायला लागतं. पण मी वरवरची जर एखादी गोष्ट तुम्हाला सांगायला लागलो तर तुम्हाला ते वाटायला लागतं हे डोक्यावरून जात, हे काय नाही बाबा, हे काय तेच आहे आणि वरवरच आहे, त्या मला काय त्याचा अर्थ वाटत कळत. म्हणजे ऐकताना सुद्धा हृदयातून ज्या वेळेला एखाद्याच्या येतं तेच ऐकणाऱ्याच्या हृदयापर्यंत पोचतं जातं. म्हणजे तार छेदली पाहिजे, तार किंवा दोघांचं नातं जुळलं पाहिजे. आणि म्हणून कवितेमध्ये
सगळ्यात महत्त्वाची कविता या पुस्तकातली पहिली कविता ज्या कवी आहेत त्यांचं नाव आहे की कवी केशवसूत. मग हे केशवसूत कोण होते? कृष्णाजी केशव दामले. केशवसूत म्हणजे मुलगा. सूत या शब्दाचे दोन अर्थ आहेत. सूत म्हणजे धागा आणि दुसरा सूत या शब्दाचा अर्थ मुलगा. कृष्णाजी केशव दामले म्हणजे त्यांनी केशवाचा मुलगा केशवसूत या टोपण नावानं कविता लिहिली. गोविंदाग्रज माहीत असेल बघा, राम गणेश गडकरी. गोविंदाग्रज या नावानं त्यांनी कविता लिहिली. त्यानंतर कुसुमाग्रज माहीत आहे का, वि. वा. शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर नाव आहे. नाटक विष्णू वामन शिरवाडकर या नावानं. आणि त्यांची कविता जर वाचायचं तर ते शिरवाडकरांची कविता नाही म्हणायचं, कुसुमाग्रजांची. ग्रज म्हणजे पण मुलगा. कुसुम त्यांच्या आईचं नाव. बघा किती सुंदर आहे. मराठीतले किती चांगले चांगले शब्द मी तुमच्यासमोर. पुढे कसं आहे, क्रांती कवी. क्रांती कधी होते? मनातलं स्फुल्लिंग ज्यावेळेला पेटतं, एखाद्या विचारानं ज्यावेळेला आपण पेटून उठतो, एखाद्या विचारानं ज्यावेळेला आपण संघर्ष करायला तयार होतो. आणि क्रांतीमध्ये मूळ जे बीज आहे ते ठिणगी आहे, लक्षात ठेवा. 42ची क्रांती आठवा. चले जाव महात्मा गांधींनी म्हटल्याबरोबर सारा देश रस्त्यावर उतरला, पेटून उठला. इंग्रजांच्या सगळ्या असणाऱ्या सुखसोयी त्यांनी केल्या, त्या तोडायला म्हणजे नुकसान करायला सुरुवात केली. का? कारण तुम्ही इथं थांबायचं नाही, आम्ही आता जागरूक झालेलो आहोत, तुम्ही इथून जा, चालते वा इथून. माझा देश हा माझा आहे, सत्ता ही माझी असली पाहिजे, माझ्या माणसांची असली पाहिजे. हे ज्या वेळेला तरुणांना वाटायला लागलं त्यावेळेला तरुण क्रांतीमध्ये झोकून दिलेला आहे. म्हणजे क्रांती कवी. सामाजिक प्रेम या विषयावर त्यांनी कविता लिहिल्या आहेत. इथं बघताय तुम्ही केशवसूतांनी. पण इथं सामाजिक कविता फक्त घ्यायच्या. इतक्या केशवसूतांच्या सामाजिक कविता सुंदर आहेत. एक तुतारी द्या मज आणून फुंकीन ती मी सोपरानाने, भेदून टाकीन गगन सगळे दिव्य तिच्या या किंकाळीने. एक तुतारी मला आणून द्या. तुतारी म्हणजे रणसिंग. पूर्वी तुतारी या शब्दाचा अर्थ आपल्याकडे गुरुवाचं सिंग असतं बघा, ते वाजल्यानंतर लग्नामध्ये स्फूर्ती येते, वीररस तयार होतो, उत्स्फूर्त म्हणजे चेरिंग मिळतं आपल्याला. पूर्वी लढाई जाताना सैनिकांना शिंग वाजवून त्यांना चेरिंग देण्याचं काम केलं जाईल, त्याला तुतारी असं म्हणतात. मग केशवसूत असं म्हणतात की मला एक तुतारी आणून द्या, मी स्वप्राणानं ती फुंकणार आहे. कारण का? अन्याय, अत्याचार, पिळवणूक जी आता सध्या सुरू आहे, दांभिकपणात सुरू आहे, त्यांच्या विरुद्ध मी बंड करून उठणार आहे. आणि बंड करून उठण्यासाठी मला एक तुतारी आणून द्या. आणि म्हणून मित्र होते तुतारी कविता. नव्या दमाचा मी शूर शिपाई आहे, मला कोण वटणीला आणू शकतो मी पाहणार. केशवसूतांच्या मनातल्या ज्या सगळ्या जाणीवपूर्वक भावना चित्रित झाल्या त्या इथं चित्रित झालेल्या आहेत. आणि म्हणून या अंगानं त्याचा सगळ्या कवींचा कविता म्हणून इथं सांगितले. यांच्या 5-5 कविता, या केशवसूतांच्या पण 5 आहेत, वसंत बापटांच्या पण 5 आहेत. प्रत्येक कवींच्या 5-5 कविता तुम्हाला या ठिकाणी, त्याच्यातल्या जवळजवळ या माझ्या माहितीप्रमाणे 40% कविता किंवा त्याच्यातल्या ह्या 10-15 कविता कधीतरी पूर्वी झालेल्याच आहेत तुम्हाला. त्याच्यामुळं या अंगानं त्याचं एकंदरीत नातं आपण समजून घेऊया. मित्र हो, फार चांगल्या पद्धतीनं तुम्ही दाद देत आहात. हा सिलेबसही अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजून घेत आहात. थोडीशी पार्श्वभूमी म्हणून कविता हा मुक्त कसा असतो. आणि खरं तर पहिले हे प्रास्ताविकाची तास आहेत. अजून कविता नक्की काय प्रकार असतो याच्याविषयी आणखी आनंदाने काही घेऊन आपण घेऊ. आणि त्या टप्प्यावरती गेल्यानंतर आपल्याला एक वेगळा निश्चित आनंद मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद.